हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आता आम्ही निघालेलो आहे कोल्हापूरला, पण वाटेत आम्ही साताऱ्याला काळूबाईला जाणार आहोत. सो इथून डिस्टन्स आहे 250 किलोमीटर काळूबाईचं आणि कोल्हापूर आहे 300. सो पहिला आपण आता काळूबाईला जाऊया. मध्ये तिथे डिझेल फिलअप करायला लागेल, ते फिलअप करून मग पुढे चालू करू प्रवास. आता बोल, आम्ही इकडे इकडे चाललोय, आम्ही कोल्हापूरला चाललोय. डॅडू गाडी चालवतोय. हा बघा, माझा डॅडू गाडी चालवतो. सो सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मॉर्निंग सेशनचा टाइम आहे. सो सकाळी खूप थंडी आहे, 17 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर दाखवतो इथे. घरून निघालो आत्ताच. तर पुढे अलिबागला गेल्यावर डिझेल फिलअप करूया आणि मग तिथून पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. आता आम्ही इथे फ्युअल अप करायला आलो आहे, डिझेल फ्युअल अप करतोय. आता फुल करतोय, टाकी फुल करतोय, एकदम लोला आहे. फुल करून डायरेक्ट जाऊया कोल्हापूर. त्याच्या अगोदर साताऱ्याला जायचं आहे काळूबाईला, तिथून आपण पुढे प्लॅन करणार आहोत कोल्हापूरचा. स्वतः आपला डिझेल फ्युअल अप होतोय. तर बघूया किती पैसे लागतात फ्युअल अपसाठी. पुन्हा टॉपअप करायचं आहे, एकदम लो आहे, लोवरून आता टॉपअप करायचं आहे. पेट्रोल पंपवर थांबलो आहे, इथून आता टॉपअप झाल्यानंतर आपण निघणार आहोत. सो आता आपला टाकी फुल टॉपअप झालेली आहे आणि आपल्याला कॉस्टिंग लागलेली आहे 4,385 डिझेल लागलेलं आहे आणि आता आपले टॉपअप झालं आहे. सो चलो, आता आपण अलिबागहून निघालेलो आहे 740ला. सो आता बघूया किती वेळ लागतोय आपल्याला, पण आपले मध्ये मध्ये स्टॉप्स असणार आहेत. सो थोडा टाईम लागणार आहे. सो जस्ट आता आपण अलिबाग क्रॉस करतोय. रिसेंटली आता आपण फ्युअल अप केलं आणि आपण निघालेलो आहे सातारा. सो फायनली आता आपण कनेक्टेड झालो आहे मुंबई गोवाला. ॲक्च्युली आपल्याला मुंबई गोव्याला जायचं नाही आहे. तिथे पुढे गेल्यानंतर पेण आहे, पेणवरून आपल्याला ब्रिजच्या खालून राईट टर्न घेऊन खोपोली रूट फॉलो करायचं आहे आणि मग तिथून आपण डायरेक्ट मुंबई कोल्हापूर एक्सप्रेस हायवेवर आपण लागू शकतो. सो सध्या आता आपल्याला आता पुढे गेल्यानंतर एक ब्रिजच्या खालून राईट टर्न घेऊन आपण खोपोली फॉलो करूया. सो आता आपण पेण सोडलेलं आहे आणि पुढे आता आपल्याला ब्रिज लागतोय. त्या ब्रिजच्या खालून आपल्याला राईट मारायचं आहे टुवर्ड्स खोपोली. सो पुढे आता आपण ब्रिज आता लागणार आहे, ब्रिजच्या खालून आपण जाणार आहोत. सो पुणे इथून आहे 115 किलोमीटर आणि खोपोली 30 किलोमीटर आहे. सो इथून 30 किलोमीटर गेल्यावर खोपोलीला आपण ब्रेकफास्ट करणार आहोत. सध्या अजून भूक लागलेली नाही आहे. आता जस्ट 8:23 झालेले आहेत. सो 9 वाजेपर्यंत आपण खोपोलीला जाऊ, 9 सव्वा 9 वाजेपर्यंत. तिथे गेल्यावर आपण फूड मॉलला ब्रेकफास्ट करूया आणि नंतर मग पुढे कंटिन्यू करूया टुवर्ड्स सातारा. ॲक्च्युली जो राईट साईडचा जो रोड गेला आहे तो खोपोली सिटीमध्ये गेला आहे आणि आता आपण एक्सप्रेस हायवे फॉलो करणार आहोत, कारण सिटीमध्ये खूप ट्रॅफिक असते सकाळच्या टायमात. सो आम्ही तो रोड अवॉइड करणार आहोत, टोल रोड आपण फॉलो करणार आहोत सकाळी सकाळी. सो आता आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला टोल रोड लागणार आहे, एक्सप्रेस हायवे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. तो आपण कनेक्ट करणार आहोत. थोड्या आपण इथे ब्रेकफास्ट करायला आलेलो आहे फूड मॉलला. खोपोली टोल नाका जस्ट आपण क्रॉस केलेला आहे आणि इथे फूड मॉलला आपण ब्रेकफास्टसाठी आलेलो आहे. बघू शकता खूप गर्दी आहे. बघूया आपल्याला ब्रेकफास्ट करायला किती वेळ लागतोय. जसा ब्रेकफास्ट झाल्यावर आपण लगेच निघणार आहोत टुवर्ड्स सातारा. सो फायनली आता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे इथे. आता आपण थोड्याच वेळात निघतोय इथून. मुंबई पुणे हायवे लगेच कनेक्ट करणार आहोत. मुंबई पुणे हायवेलाच आहे हा फूड मॉल. जस्ट खोपोली तुम्ही टोल नाका क्रॉस केल्यानंतर लगेच लेफ्ट साईडला हा फूड मॉल आहे. सो इथे तुम्ही ब्रेकफास्ट करून पुढे जर्नी कंटिन्यू करू शकता.
सो आता आपण निघतो इथून. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जास्त ट्रॅफिक नाही आहे मंगळवार असल्यामुळे. आपण बघू शकता खूप लेस क्राउडेड आहे. नाहीतर सॅटर्डे संडे खूप ट्रॅफिक असते या रोडला, पण आता खूप कमी आहे ट्रॅफिक पुण्याला जायला. ॲक्च्युली आता 10:15 वाजता आहेत आणि जस्ट आपण आता लोणावळा क्रॉस केला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जास्त ट्रॅफिक नाही आहे मंगळवार असल्यामुळे. आपण बघू शकता खूप लेस क्राउडेड आहे. नाहीतर सॅटर्डे संडे खूप ट्रॅफिक असते या रोडला, पण आता खूप कमी आहे ट्रॅफिक पुण्याला जायला. ॲक्च्युली आता 10:15 वाजता आहेत आणि जस्ट आपण आता लोणावळा क्रॉस केला आहे. सो गाईज, फायनली आता आपण पुणे सिटीमध्ये एंटर करणार आहोत थोड्याच वेळात. जस्ट आता थोडे पुणे सिटी चालू झालेली आहे आणि थोड्याच वेळात आपण आता पुणे सिटीमध्ये एंटर करणार आहोत. पुण्यामध्ये थोडी ट्रॅफिक असणार, ट्रॅफिकला थोडा टाईम. सिटीमध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि आपल्याला जरा ट्रॅफिक लागलेली आहे कारण 10:30-11चा टाईम आहे, ऑफिस टाईम आहे, त्यामुळे थोडी ट्रॅफिक लागलेली आहे इथे. जस्ट पुणे सिटी क्रॉस केल्यानंतर थोडं आपण पिकअप करूया टुवर्ड्स सातारा. पहिलं काळूबाईचं दर्शन घ्यायचं, नंतर मग महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरला जायचं. आता आपण पुणे सोडलेलं आहे आणि पुढे गेल्यानंतर एक आपल्याला छोटासा घाट लागतो. त्या घाटचं नाव नाही मला माहिती, बट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकेन घाटचं नाव काय आहे ते. छोटासा घाट आहे पुढे नवले ब्रिज सोडल्यानंतर. कात्रजच्या पुढे आलेलो आहे आपण आता आणि आपल्याला थोडं एक डिलिव्हरी द्यायची आहे पापडची. ती दिल्यानंतर मग आपण पुढे सातारा कंटिन्यू करूया. कोल्हापूर हायवेला आहोत आणि इथून जवळजवळ 113 किलोमीटर कोल्हापूर आहे. सकाळपासून गाडी चालवतोय, अजून कोल्हापूर काही येत नाही. बघूया आता 113 किलोमीटर आहे अजून. जवळजवळ 2 तासाची रनिंग दाखवते मॅपमध्ये. रिसेंटली आता आपण कोल्हापूर हायवेला आहोत, पण रोड पण खूप छान आहे. जस्ट आता थोडी अपडेट आहे रोडबद्दल की थोडा बेटर रोड आहे कम्पॅरेटिवली लास्ट 2 इयर ॲगो आम्ही आलेलो तेव्हा थोडा मध्ये खड्डे वगैरे होते, पण आता रोड चांगला आहे, हायवे चांगला केलेला आहे आणि थोडा लेंथ पण हायवेची वाढवलेली आहे. बघू शकता आपण. आता आपण कोल्हापूरमध्ये आलेलो आहे. जस्ट आता आपण थोड्या वेळात आता आतमध्ये सिटीमध्ये एंट्री करणार आहोत. कोल्हापूर आलेलं आहे जवळ, आता थोडाच 1-2 किलोमीटर लांब आहे. आणि महालक्ष्मीचं दर्शन करायला जायचं आहे. पहिलं रूम बघूया, फ्रेश होऊया आणि नंतर मग दर्शनासाठी निघूया. आता आपण कोल्हापूरच्या नगरीमध्ये एंट्री केलेली आहे. आता आपण चाललेलो आहे महालक्ष्मी मंदिराच्या जवळ. तिथे आपण रूम्स वगैरे चेकआउट करूया, फ्रेश होऊया, नंतर मग दर्शनासाठी येऊया मंदिरामध्ये. चला मग आता पहिलं रूम बघूया. रात्री आम्ही निघालेलो आहे इथे संध्याकाळी कोल्हापूरचा अंबाबाईचं दर्शन घ्यायला. तर जवळच आम्ही आलेलो आहे आणि हे मार्केट पूर्ण भरलेलं आहे. संध्याकाळचं खूप मोठं मार्केट आहे इथे सिटीमध्ये. आणि हे समोर अंबाबाईचं मंदिर आहे इथे पण बघू शकता. मंदिराच्या बॅक साईडला आलात तर तुम्हाला अशी साड्यांची वगैरे दुकाने बघायला मिळतील. बघू शकता.